हाय हॅलो नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे, म्हणून बिलकुल स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ लेडीज आणि जेंट्ससाठी दोघांसाठी अगदी हेल्पफुल ठरेल। तर प्रत्येकाच्या आयुष्यातील पडलेला प्रश्न म्हणजे बिना मेकअपचं देखील आमची स्किन हेल्दी आणि शायनी कशी दिसू शकते। तर त्यासाठी आपल्याला डेलीच्या यूजमध्ये, डेली म्हणजे डेली नाही पण वीकमधून 2 वेळेस तरी CTM करावं लागेल। आता एक्झाम्पल, जसं आपण कपडा नवीन आणतो तेव्हा त्याला शायनिंग असते, पण आपण आणल्यानंतर तर प्रॉपर त्याची काळजी घेत नाही, एक नॉर्मल सोप नॉर्मल डिटर्जंट यूज करतो, म्हणून डे बाय डे त्याची शायनिंग ही डल 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 होत जाते। तर तसंच काही आपल्या स्किन सोबत झालेलं असतं। आपण डेलीमध्ये आपल्या स्किनची केअर नाही घेत, कुठलाही सोप यूज करतो, सोपवरती काही इंग्रेडियंट्स आहे, सोप आपल्या स्किनसाठी उपयुक्त आहे की नाही, ड्राय स्किनसाठी आहे की ऑइली स्किनसाठी, इतकं बघायला आपल्याला वेळच नसतो। म्हणून आपण जो सोप आणला शॉपमधून, प्रत्येक मंथली आपण वेगवेगळे सोप यूज करतो, तर आपल्याला असं करायचं नाही आहे। एक प्रॉपर सोप तर सोडूनच द्यायचा आहे, स्किप करायचं आहे। आपल्याला डेली रुटीनमध्ये आपल्या स्किनसाठी फेसवॉश यूज करायचा आहे, तो पण अगदी माइल्ड फेसवॉश। आणि त्याच्यानंतर फेसवॉश जर म्हणजे आपण सोप स्किप करून फेसवॉश जरी यूज केला तरी देखील आपल्या स्किनवरती आपल्याला थोड्या दिवसांनी इफेक्ट जाणवायला लागेल। एका दिवसात तर आपल्याला इफेक्ट दिसणार नाही, पण डेलीमध्ये आपल्याला फेसवॉश यूज करायचा आहे। ही झाली फर्स्ट स्टेप। त्याच्यानंतर आपल्याला CTM करायचं आहे। CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर। तर बघा, आपण क्लिन्झिंगसाठी आयुर्चं क्लिन्झिंग यूज करू शकतो। हे मी डेली म्हणजे वीकमधून 2 वेळेस तरी यूज करते। अजून आपण VLCC देखील करू शकतो, त्याच्यावर पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल की कुठले कुठले क्लिन्झिंग आपण यूज करू शकतो। पण आधीपासून तेव्हा एवढे ब्रँड नव्हते, म्हणून मी आयुर्चंच क्लिन्झिंग यूज करायची। क्लिन्झिंग हे आपल्या स्किनवरती जी डस्ट असते, जी टॅनिंग असते, ती रिमूव्ह करण्यासाठी याचा यूज केला जातो। याच्यानंतर आपण टोनिंग, तर टोनर हे याच्यासाठी असतं जे आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोअर्स असतात ते क्लोज करण्यासाठी। आपण काय करतो, फेसवॉश यूज करतो। फेसवॉश याच्यासाठी यूज करतो की आपल्या चेहऱ्यावर जी डस्ट बसलेली असते ती आपण रिमूव्ह करतो, आणि ती रिमूव्ह होण्यासाठी आपले हे जे स्किनचे पोर्स असतात हे ओपन होतात, आणि ते ओपन झाल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावरती एखादा क्रीम अप्लाय करतो, तर ती क्रीम, जर ती क्रीम चांगली असली तर ठीक, जर ती नॉन ब्रँड क्रीम असली तर ती डायरेक्ट ओपन पोअर्समधून आपल्या स्किनमध्ये जाते, आणि त्याच्यामुळे डे बाय डे आपली स्किन ही रफ होत चालते, त्याच्यावरती तेजी दिसत नाही, पूर्ण ड्राय होत चालते। तर त्याच्यासाठी आपल्याला टोनर हे खूप उपयुक्त आहे। डेलीमध्ये म्हणजे डेलीमध्ये जरी आपण टोनर यूज केलं फेसवॉश नंतर, कारण ओपन पोअर झालेलं असतं, त्याच्यानंतर फक्त असं लांबून जवळून पण नाही, थोडं लांबून स्प्रे करायचा, बस इतकंच याचा यूज आहे। 2 स्प्रेमध्ये काम फिनिश असतं। म्हणून क्लिन्झिंग नंतर आपण टोनिंग देखील यूज करू शकतो, आणि टोनर झालं की मग आपण त्याच्यानंतर मॉइश्चरायझर। हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे, स्पेशली लेडीजसाठी। बहुतेक लेडीज काय करतात, डिलेवरीनंतर बहुतेकांना पिगमेंटेशन इथे नोजवरती, हेडवरती स्टार्ट होतात, ते याच्यासाठी कारण आपण आपल्या स्किनची प्रॉपर केअर ही घेतलेली नसते। तर मॉइश्चरायझर खूप उपयुक्त आहे। अजून देखील म्हणजे आता देखील कोणाला जर पिगमेंटेशन असतील तर तो मॉइश्चरायझर जर यूज केलं तर ते 50% कमी होतात म्हणजे होतात। मी माझा अनुभव सांगते, मला देखील डिलेवरीनंतर इथे पिगमेंटेशन स्टार्ट झाले होते। आता मी याच्यामध्ये इफेक्ट लावला आणि तुम्ही माझी स्किन बघू शकता, नॉर्मल मला पण इथे डॉट आलेले आहे, कारण मी स्टार्टिंगला माझ्या स्किनची काळजी नाही घ्यायची। हां, पण जेव्हापासून मी CTM केलेलं आहे तेव्हापासून माझी स्किन अगदी हेल्दी झालेली आहे। तर मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर हे जर आपण वीकमधून 2 वेळेस जरी केलं तरी आपली स्किन हेल्दी होते। आणि जर क्लिन्झिंग तुम्ही स्किप केलं, जर आपल्याला रोज यूज करायचं असेल तर फेसवॉश नंतर तुम्ही टोनर करा आणि क्लिन्झिंग करा, मॉइश्चरायझर करा। हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे, त्याच्याने आपली स्किन बिना मेकअपचीच ग्लो करेल। तुम्ही बघू शकता, मी माझा लाईव्ह रिझल्ट दाखवते तुम्हाला। काही दिवसांपूर्वी माझी स्किन देखील डल होत चालली होती, आणि आता व्हिडिओ बनवते म्हणून थोडा मेकअप जेव्हा मी करायची तो मेकअप देखील केकी व्हायचा, ब्लॅक पडायचा,
म्हणून मी खूप सर्च केलं आणि त्याच्यानंतरच हे डेली रुटीनमध्ये ठेवलं CTM. त्याच्यानंतर माझी स्किन खूप हेल्दी आहे, तर तुम्ही देखील यूज करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की टाकेल की तुम्ही अजून कुठले टोनर, कुठली क्लिन्झिंग हे यूज करून आपल्या स्किनला हेल्दी बनवू शकता. तर नक्की कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्ही कमेंट टाका की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हा कशावरती बनवायचा आहे. आणि हे मी माझं फेक नॉलेज देत नाही आहे, मी पण प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. मी हे याच्यावरती पूर्ण सर्च केलेलं आहे, तेव्हाच मी तुम्हाला हे नॉलेज देते. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी थँक्यू. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की कमेंट बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये कमेंट करा की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे. थँक्यू.